हॅलो स्टुडंट्स, मी प्राध्यापक उदय टेके. आज आपण व्हरायन्स अनालिसिस यामधील लेबर व्हरायन्सेस या कॉन्सेप्टवर डिस्कशन करणार आहोत. सो लेबर व्हरायन्सेस, फर्स्ट व्हरायन्स इज लेबर कॉस्ट व्हरायन्स. The analysis and computation of labor cost variance is quite similar to material variance. So, जसं मटेरियल कॉस्ट व्हरायन्स कॅल्क्युलेट केलं जातं, सेम मेथड, सेम सिस्टीम या लेबर कॉस्ट व्हरायन्ससाठी काय केली जाते, कॉम्प्युटेशनसाठी वापरली जाते. लेबर कॉस्ट व्हरायन्स इज द डिफरन्स बिटवीन, काय आहे हे लेबर कॉस्ट व्हरायन्स? जनरल इट इज द डिफरन्स बिटवीन द स्टँडर्ड डायरेक्ट लेबर कॉस्ट स्पेसिफाईड for the activity achieved and the actual direct labor cost incurred. हे स्टेटमेंट यामध्ये समजलं की लेबर कॉस्ट व्हरायन्सची कॉन्सेप्ट समजते. काय आहे डिफरन्स बिटवीन द स्टँडर्ड डायरेक्ट लेबर कॉस्ट स्पेसिफाईड फॉर द ऍक्टिव्हिटी अचीव्ड, म्हणजे जी ऍक्टिव्हिटी ऍक्च्युअली केलेली आहे, अचीव केलेली आहे, प्रोडक्शन वगैरे काय असेल ते, त्याच्यासाठीची जी स्टँडर्ड डायरेक्ट लेबर कॉस्ट स्पेसिफाय केलेली आहे, त्याच्यासाठीची म्हणजे ऍक्च्युअल जे ऍक्टिव्हिटी झालेली आहे त्या ऍक्च्युअल ऍक्टिव्हिटीसाठी जे लेबर युटिलाइज केलेले आहेत, लेबर युटिलाइज करायचे आहेत, एक स्टँडर्ड स्पेसिफाय केलेला असेल, त्याची जी कॉस्ट आहे, जनरली इट इज कॉल्ड ॲज स्टँडर्ड डायरेक्ट लेबर कॉस्ट. ओके, अँड द ऍक्च्युअल डायरेक्ट लेबर कॉस्ट इन्कम, प्रत्यक्ष जे ऍक्च्युअल लेबर कॉस्ट इन्कर झालेले आहे त्यामधला डिफरन्स म्हणजे काय असणार आहे, लेबर कॉस्ट व्हरायन्स. Okay, simple आहे. It is the difference between standard direct labor cost specified for the activity achieved and the actual direct labor cost actually incurred. Okay, so the entire calculation is to be made for the actual production. म्हणजे जे actual production झालेलं आहे त्यासाठी स्टँडर्ड लेबर किती असणार आहेत आणि ऍक्च्युअल लेबर किती एंगेज होते त्याच्या आधारे हे कॅल्क्युलेशन करायचं असतं. बट नॉट प्लॅनड प्रोडक्शन, म्हणजे किती प्रोडक्शन प्लॅनड आहे त्याचा यामध्ये विचार करायचा नाही. म्हणजे ऍक्च्युअल प्रोडक्शन डोळ्यासमोर ठेवून जे लेबर लागतील स्टँडर्ड स्पेसिफाईड आणि ऍक्च्युअल जे लेबर एंगेज झालेले आहे त्याची कॉस्ट इट इज कॅल्क्युलेटेड. आता हे कसं कॅल्क्युलेट केलं जातं? एक सिंपल फॉर्म्युला आहे. लेबर कॉस्ट व्हरायन्स दॅट इज LCV इज इक्वल टू स्टँडर्ड कॉस्ट मायनस ऍक्च्युअल कॉस्ट. इन ॲब्रिव्हिएशन LCV इज इक्वल टू SC दॅट इज स्टँडर्ड कॉस्ट मायनस ऍक्च्युअल कॉस्ट ऑर. सो हा फॉर्म्युला पण समजून घ्या. LCV इज इक्वल टू स्टँडर्ड आवर्स फॉर ऍक्च्युअल activity into standard rate. याचं कॅल्क्युलेशन दॅट इज स्टँडर्ड कॉस्ट मायनस ऍक्च्युअल आवर्स इंटू ऍक्च्युअल रेट, याचं कॅल्क्युलेशन दॅट इज ऍक्च्युअल कॉस्ट. सो इन ॲब्रिव्हिएशन LCV इज इक्वल टू SCH दॅट इज स्टँडर्ड आवर्स इंटू स्टँडर्ड रेट मायनस ऍक्च्युअल आवर्स इंटू ऍक्च्युअल रेट. सो स्टँडर्ड कॉस्ट मायनस ऍक्च्युअल कॉस्ट ऑफ लेबर एंगेज्ड इन प्रोडक्शन. ओके, सो लेबर कॉस्ट व्हरायन्स इज द सम म्हणजे काय, एक अमाऊंट टोटल ऑफ लेबर टाइम ऑर इफिशियन्सी व्हरायन्स अँड लेबर रेट व्हरायन्स. म्हणजे आता लेबर कॉस्ट व्हरायन्स कशाचा एक भाग असतो? सो जनरली इज द सम ऑफ कशाची टोटल असते, ही लेबर टाइम दॅट इज इफिशियन्सी व्हरायन्स आणि लेबर रेट व्हरायन्स याची ही काय असते, सम दॅट इज टोटल असते. सो लेबर कॉस्ट व्हरायन्सचे मग आता इथं दोन पार्ट पडतील, ते आपण यामध्ये काय करू आता विचारात घेऊया. ओके, सो फर्स्ट लेबर टाइम ऑर लेबर इफिशियन्सी व्हरायन्स LEV. काय आहे हे? दिस इज दॅट पोर्शन ऑफ लेबर कॉस्ट व्हरायन्स. लेबर कॉस्ट व्हरायन्सचाच हा काय आहे, भाग आहे, पोर्शन. लेबर कॉस्ट व्हरायन्स विच इज ड्यू टू, कशामुळे हा निर्माण होतो? विच इज ड्यू टू डिफरन्स बिटवीन लेबर आवर्स स्पेसिफाईड अँड ऍक्च्युअल लेबर आवर्स एक्सपेंडेड. म्हणजे याचा संबंध कशाशी आहे? लेबर आवर्सचे आहे. म्हणजे हा डिफरन्स आहे. लेबर इफिशियन्सी व्हरायन्स कशाचा डिफरन्स असणार आहे? जे लेबर आवर्स आहेत स्पेसिफाईड, म्हणजे स्टँडर्ड लेबर आवर्स जे आहेत आणि जे ऍक्च्युअल लेबर आवर्स इन्कर झालेले आहेत, एक्सपेंडेड झालेले आहेत, त्यामधला हा काय असतो, डिफरन्स असतो. जनरली इट इज कॉल्ड ॲज इफिशियन्सी ऑर टाइम व्हरायन्स. द व्हरायन्स इज कॅल्क्युलेटेड ॲज अंडर. आता कसं व्हरायन्स कॅल्क्युलेट केलं जातं? लेबर इफिशियन्सी व्हरायन्स इज इक्वल टू स्टँडर्ड आवर्स मायनस ऍक्च्युअल आवर्स, यामधला डिफरन्स मल्टिप्लाइड बाय standard rate. It is called as labor efficiency variance or labor time variance. So in abbreviation LTV is equal to standard hours minus actual hours
इंटू स्टँडर्ड रेट. हा सिंपल फॉर्म्युला आहे. ओके. सो thus this variance is difference between standard and actual time valued at standard rate. म्हणजे सिंपल आहे. स्टँडर्ड टाइम आणि ऍक्च्युअल टाइम यामधला जो डिफरन्स आहे स्टँडर्ड रेटनं काय करायचा, व्हॅल्यूड करायचा. जनरली इट इज कॉल्ड ॲज लेबर इफिशियन्सी व्हरायन्स. आता सो रिझन्स फॉर लेबर इफिशियन्सी व्हरायन्स. आता याची कारण काय आहेत लेबर इफिशियन्सी व्हरायन्स, वाय लेबर इफिशियन्सी व्हरायन्स इनकर्ड. नंबर 1, सो वन ऑर मोअर ऑफ द फॉलोइंग रिझन्स युजली कॉजेस दिस व्हरायन्स. एकापेक्षा काही अनेक कारण या व्हरायन्ससाठी जबाबदार असू शकतात. नंबर 1, पुअर वर्किंग कंडिशन्स. फॉर एक्झाम्पल इनएड्युकेट लाइटिंग, व्हेंटिलेशन, एक्सेसिव्ह हिटिंग ऍटसेट्रा. म्हणजे जी वर्किंग कंडिशन आहे ती जर चांगली नसेल, पुअर असेल, वीक असेल, जसं की पुरेशी लाईट नसेल, व्हेंटिलेशन नसेल, हीट असेल जास्त, तर त्यातून जे इफिशियन्सी आहे ती काय होत असते, कमी होत असते. म्हणजे जास्त वेळ काम करावं लागू शकतं किंवा कमी वेळ पण काम करावं लागू शकतं. ओके. त्यानंतर सेकंड रिझन आहे डिफेक्टिव्ह टूल्स अँड प्लांट अँड मशिनरी. म्हणजे जे टूल्स आहेत जर ते डिफेक्टिव्ह असतील, प्लांट अँड मशिनरीमध्ये डिफेक्ट असेल तर हे व्हरायन्स काय होत असतं, इन्कर होत असतं. देन इनइफिशियंट वर्कर्स. वर्कर्स जर अकार्यक्षम असतील तर ऑटोमॅटिक टाइम डिफरन्स येत असतो. त्यानंतर इनकॉम्पिटंट सुपरविजन. जर सुपरविजन चांगलं नसेल तर हे व्हरायन्स क्रिएट होऊ शकतं. यूज ऑफ डिफेक्टिव्ह और नॉन स्टँडर्ड मटेरियल विच रिक्वायर्स मोर ऑर लेस टाइम दॅन स्टँडर्ड टाइम फॉर प्रोसेसिंग. म्हणजे जर जे मटेरियल स्पेसिफाय केलेलं आहे स्टँडर्ड मटेरियल त्याच्यापेक्षा जर चांगलं मटेरियल वापरलं नाही, म्हणजे नॉन स्टँडर्ड मटेरियल किंवा खराब मटेरियल जर वापरलं तर त्यातून काय होत असतं, मोर ऑर लेस टाइम दॅन द स्टँडर्ड टाइम फॉर प्रोसेसिंग. म्हणजे जे स्टँडर्ड टाइम स्पेसिफाय केलेलं आहे त्याच्यापेक्षा जास्त टाइम किंवा कमी पण वेळ लागू शकतो काम करण्यासाठी. टाइम वेस्टेड बाय फॅक्टर्स लाईक वेटिंग फॉर मटेरियल्स, टूल्स एटसेट्रा ऑर मशीन ब्रेकडाऊन. म्हणजे टाइम वेस्ट जर गेलेला असेल कशामुळे, जस्ट वेटिंग फॉर मटेरियल आलेलं नाही, टाइम वेस्ट जाऊ शकतं. टूल्स असतात ते उपलब्ध होत नाहीत किंवा मशीन ब्रेकडाऊन होतं, लाईट ब्रेकडाऊन होते, लाईट पॉवर फेल्युअर, यातून काय होत असतं, टाइम वेस्ट जातो, हे व्हरायन्स क्रिएट होतं. देन इनइफिशियंट ट्रेनिंग ऑफ वर्कर. जर वर्करना ट्रेनिंग दिलं गेलेलं नसेल तर हे व्हरायन्स क्रिएट होऊ शकतं. चेंज इन मेथड ऑफ ऑपरेशन. जर ऑपरेशन मेथड, कामकाजाची पद्धती जर बदलली तर टाइम डिफरन्स पडू शकतो. नॉन स्टँडर्ड ग्रेड वर्कर्स. आणि जे ऍक्च्युअल वर्कर्स आहेत, जे स्टँडर्ड ग्रेड आहेत वर्करच्या, त्यापेक्षा जर वेगळ्या स्टँडर्डचे वर्कर, क्वालिटीचे वर्कर्स जर इथं अपॉइंट केले तर टाइम डिफरन्स येऊ शकतो. सो दीज आर द सम कॉजेस फॉर लेबर इफिशियन्सी व्हरायन्स. नेक्स्ट, लेबर rate variance. This is that portion of labor cost variance which is due to the difference between the standard rate specified and actual rate paid. सिंपल फॉर्म्युला आहे, सिंपल व्हरायन्स आहे. काय आहे, हा कॉस्ट व्हरायन्सचाच भाग आहे. कशामुळे निर्माण होतो, ड्यू टू डिफरन्स बिटवीन स्टँडर्ड रेट अँड ऍक्च्युअल रेट. जो स्टँडर्ड रेट स्पेसिफाय केलेला आहे आणि जो ऍक्च्युअल रेट पेड केलेला आहे यामधला जो डिफरन्स आहे, जनरल इट इज कॉल्ड ॲज लेबर रेट व्हरायन्स. ओके. सो इट्स फॉर्म्युला काय आहे, स्टँडर्ड रेट मायनस ऍक्च्युअल रेट इंटू ऍक्च्युअल आवर्स. इन एब्रिव्हिएशन, लेबर रेट व्हरायन्स इज इक्वल टू स्टँडर्ड रेट मायनस ऍक्च्युअल रेट इंटू ऍक्च्युअल आवर्स. ओके. सो this is the difference between standard and actual rate of wages multiplied by actual hours. So हा काय आहे, स्टँडर्ड रेट आणि ऍक्च्युअल रेट आहे जे वेजेसचे, यामधला डिफरन्स मल्टिप्लाइड बाय ऍक्च्युअल आवर्स. ऍक्च्युअल आवर्सनं त्या डिफरन्सला काय करायचं, मल्टिप्लाय करायचं, लेबर रेट व्हरायन्स कॅल्क्युलेट होतं. सो काय आहेत याचे रिझन्स फॉर लेबर रेट व्हरायन्स. सो नंबर 1, चेंज इन द बेसिक वेज रेट. जर बेसिक वेज रेटमध्ये जर बदल झाला ऑटोमॅटिक रेट व्हरायन्स काय होतं, क्रिएट होतं. देन यूज ऑफ डिफरंट मेथड्स ऑफ वेज पेमेंट. ज्या वेज पेमेंटच्या मेथड्स आहेत त्यामध्ये जर बदल झाला त्यातून हे व्हरायन्स निर्माण होतं. एम्प्लॉईंग वर्कर्स ऑफ डिफरंट ग्रेड्स फ्रॉम द स्टँडर्ड ग्रेड स्पेसिफाईड. ज्या स्टँडर्ड ग्रेड स्पेसिफाय केले आहेत त्याच्यापेक्षा जर वेगळ्या ग्रेडचे, डिफरंट ग्रेड्स, ऍक्च्युअल वर्कर जर वेगळ्या ग्रेडचे अपॉइंट केले तर हे व्हरायन्स क्रिएट होतं. देन अनशेड्युल्ड ओव्हरटाईम. जर ओव्हरटाईम अनशेड्युल्ड झाला ऑटोमॅटिक
रेट व्हरायन्स वाढतं, कारण ओव्हरटाईमचा रेट वेगळा असतो, लेबर रेट व्हरायन्स क्रिएट होतं. न्यू वर्कर्स नॉट बिंग पेड ॲट फुल रेट्स. सो नवीन जे वर्कर्स अपॉइंट केलेले असतील तर त्यांना फुल रेटनं पेमेंट दिलं जात नाही, त्यातून पण हे रेट व्हरायन्स निर्माण होत असतं. सो हू आर द रिस्पॉन्सिबल फॉर these variances? So responsibility. Often labor rate variance will be an uncontrollable variance, as labor rates are usually determined by demand and supply conditions in the labor market, backed by negotiable strength of the trade union. So हे जे labor rate variance आहे ते uncontrollable variance आहे. का? जनरली जे वेजेस आहेत, लेबर रेट्स आहेत, युजली डिटरमाइंड बाय डिमांड अँड सप्लाय कंडिशन. जे डिमांड अँड सप्लाय कंडिशन आहे त्यातून हे रेट काय होत असतात, तिथं निर्धारित होत असतात. लेबर मार्केटमध्ये हे रेट निर्धारित होत असतात. आणि याला बॅकिंग कशाचं असतं? निगोशिएबल स्ट्रेंथ ऑफ ट्रेड युनियन. या ज्या ट्रेड युनियन आहेत त्या यामध्ये सहभागी होत असतात, त्यांचा या लेबर रेटवर काय होत असतो? प्रभाव पडत असतो. त्यामुळं हे रेट फिक्स करणं व्यवसाय संस्थेच्या हातामध्ये नसतं, म्हणून हे व्हरायन्स अनकंट्रोलेबल आहे. वेअर दिस व्हरायन्स इज ड्यू टू द यूज ऑफ ग्रेड ऑफ लेबर अदर दॅन दॅट स्पेसिफाईड, देअर मे वेल बी सच acceptable explanation as non-availability of labor grade specified. So ग्रेड जे आहेत लेबरच्या अवेलेबलच झालेल्या नाहीत, ज्या स्टँडर्ड ग्रेड आहेत लेबरच्या स्पेसिफाय केलेल्या आणि ऍक्सेप्टेबल ज्या ऍक्च्युअल ग्रेड्स आहेत त्या जर त्या स्टँडर्ड ग्रेड सारख्या जर अवेलेबल झाल्या नाहीत तर हे व्हरायन्स क्रिएट झालं, तर त्याविषयी एक्सप्लेनेशन देता येऊ शकतं. स्टँडर्ड ग्रेड स्पेसिफाय करत असतानाची असणारी स्थिती आणि ऍक्च्युअल लेबर एम्प्लॉय करत असतानाची स्थिती, त्यामुळं ऍक्च्युअल आणि स्टँडर्ड ज्या ग्रेड्स आहेत लेबरच्या त्यामध्ये डिफरन्स येऊ शकतो. त्यातून हे व्हरायन्स जर निर्माण होत असेल तर एक्सप्लेनेशन देता येऊ शकतं. बट वेन अ फॉरमन केअरलेसली एम्प्लॉयज अ रॉंग ग्रेड ऑफ लेबर ऑन जॉब, ही मे बी हेल्ड रिस्पॉन्सिबल. बट जर फॉरमन चांगल्या पद्धतीनं काम करत नसेल, निष्काळजीपणा असेल, केअरलेसनेस, एम्प्लॉयज अ रॉंग ग्रेड ऑफ लेबर ऑन जॉब, चुकीचे ग्रेडचे लेबर जर एम्प्लॉय केले तर जनरली हा जो फोरमन आहे, सुपरवायझर जो आहे, या व्हरायन्सला जबाबदार असतो. ओके. देन लेबर मिक्स और गँग कंपोजिशन व्हरायन्स. सो द टर्म गँग रिप्रेझेंट्स द कंपोजिशन ऑफ मोर दॅन वन ग्रेड ऑफ वर्कर्स और एम्प्लॉय. गँग म्हणजे काय आहे? जनरली रिप्रेझेंट्स कंपोजिशन ऑफ मोर दॅन वन ग्रेड वर्कर्स और एम्प्लॉय. म्हणजे एकापेक्षा जास्त ग्रेडच्या वर्करचं, कामगारांचं जर कॉम्बिनेशन असेल, जनरली दिस कॉम्बिनेशन और दिस कंपोजिशन इज कॉल्ड ॲज गँग. म्हणजे लेबर्सचं जर मिक्सचर असेल वेगवेगळ्या ग्रेडचं, जनरली इट इज कॉल्ड ॲज लेबर मिक्स. दिस कंपोजिशन मे डिफर इन बिटवीन द स्टँडर्ड अँड ॲक्च्युअल. सो हे जे कॉम्पोजिशन आहे त्याचा डिफरन्स कशामधला असतो? जे स्टँडर्ड स्पेसिफाय केलेलं आहे गँगचं किंवा मिक्सचरचं, आणि जे ॲक्च्युअल मिक्सचर जे वापरलेलं आहे कर्मचाऱ्यांच्या ग्रेडचं, त्यातून हा डिफरन्स तयार होत असतो. हेन्स द लेबर मिक्स और गँग कंपोजिशन व्हरायन्स ऑकर्स ड्यू टू द डिफरन्स बिटवीन स्टँडर्ड लेबर ग्रेड्स स्पेसिफाईड अँड ॲक्च्युअल लेबर ग्रेड्स युटिलाइज. म्हणजे सिंपल आहे, ज्या स्टँडर्ड लेबर ग्रेड्स स्पेसिफाय केलेले आहेत, 3-4 ग्रेड, म्हणजे स्किल्ड असेल, सेमी स्किल्ड असेल, अनस्किल्ड असेल, स्पेशालिस्ट असेल, अशा ह्या ग्रेड्स असतात. सो जे स्टँडर्ड स्पेसिफाय केलेले आहेत नंबर ऑफ वर्कर्सच्या कॉम्पोजिशन करत असताना, त्याच्यापेक्षा ॲक्च्युअल लेबर ग्रेड्स जर वेगळ्या युटिलाइज केल्या, वेगळ्या युटिलाइज झाल्या, तर त्यातून हे व्हरायन्स इन्कर होत असतं. सो फॉर्म्युला काय? लेबर मिक्स व्हरायन्स इज इक्वल टू स्टँडर्ड रेट मल्टिप्लाइड बाय डिफरन्स बिटवीन रिवाइज्ड स्टँडर्ड टाइम मायनस ॲक्च्युअल टाइम. वेअर LMV लेबर मिक्स व्हरायन्स स्टँडर्ड रेट, रिवाइज स्टँडर्ड टाइम आणि ॲक्च्युअल टाइम. सो काय करायचं आहे? रिवाइज्ड स्टँडर्ड टाइम म्हणजे स्टँडर्ड टाइम रिवाइज करावं लागेल, कारण जे स्टँडर्ड आहे, जे ॲक्च्युअल आहे, यामध्ये डिफरन्स असतो. सो स्टँडर्ड रिवाइज करून ॲक्च्युअलशी रिलेटेड स्टँडर्ड किती असेल ते काय करावं लागतं? कॅल्क्युलेट करावं लागतं. सो कॅल्क्युलेशन ऑफ रिवाइज्ड स्टँडर्ड टाइम, स्टँडर्ड रिवाइज करावं लागेल. ॲक्च्युअल हे ॲक्च्युअल आहे, त्यामध्ये रिव्हिजन, त्यामध्ये चेंजेस होऊ शकत नाही, त्यामुळे स्टँडर्ड रिवाइज करायचं आणि त्यातून जो डिफरन्स येईल, स्टँडर्ड रिवाइज स्टँडर्ड टाइम मायनस ॲक्च्युअल टाइम मल्टिप्लाइड बाय स्टँडर्ड रेट. ओके. सो नोट. सो व्हॉट मीन बाय रिवाइज स्टँडर्ड टाइम? सो हाऊ इट इज कॅल्क्युलेटेड? टोटल टाइम ऑफ ॲक्च्युअल मिक्स, जे ॲक्च्युअल मिक्स आहे
लेबरचं कॉम्पोजिशनचं, त्याचं एकूण टाइम डिवायडेड बाय टोटल टाइम ऑफ स्टँडर्ड मिक्स. त्याला स्टँडर्ड टाइमनं काय करायचं, मिक्स करायचं, डिवाइड करायचं इंटू स्टँडर्ड टाइम फॉर टाइम ऑफ इच ग्रेड ऑफ एम्प्लॉई. आणि इच ग्रेड जे आहे, प्रत्येक ग्रेड जे आहे त्यानं काय करायचं, त्याला मल्टिप्लाय करायचं. ओके, सो फॉर्म्युला समजून घ्या. टोटल टाइम ऑफ ऍक्च्युअल मिक्स डिवायडेड बाय टोटल टाइम ऑफ स्टँडर्ड मिक्स. यातून जे प्रॉडक्ट निघेल, यातून जो आकडा निघेल, त्यानं स्टँडर्ड टाइम जो आहे इच ग्रेड ऑफ एम्प्लॉई काय करायचं, त्यानं मल्टिप्लाय करायचं. तुम्हाला रिवाइज स्टँडर्ड टाइम मिळतं. प्रॉब्लेम सोडवत असताना हे कॉन्सेप्ट क्लिअर होईल. इफ द रिझल्टिंग फिगर इज पॉझिटिव्ह, इट इज डिनोटेड ॲज फेवरेबल, अँड इफ द रिझल्टिंग फिगर इज निगेटिव्ह, इट इज डिनोटेड ॲज अनफेवरेबल. म्हणजे जर फिगर पॉझिटिव्ह आली तर फेवरेबल, निगेटिव्ह आली तर ते अनफेवरेबल असतं. कोणतेही कॉस्ट व्हरायन्स, आपण व्हरायन्स अनालिसिसच्या कॉन्सेप्टमध्ये जी चर्चा केली आहे, कॉस्ट व्हरायन्स जर पॉझिटिव्ह येत असेल तर ते फेवरेबल असतं, आणि जर ते निगेटिव्ह येत असेल मायनसमध्ये तर ते काय असतं, निगेटिव्ह असतं. ओके, देन लेबर यील्ड व्हरायन्स. The labor yield variance is one of the components of labor efficiency variance. Labor efficiency variance चा काय भाग आहे, which results from the difference between actual output of worker and standard output of worker specified. हे आउटपुटशी रिलेटेड आहे. लेबर इफिशियन्सी variance चा भाग आहे. काय आहे, रिझल्ट्स फ्रॉम डिफरन्स बिटवीन ऍक्च्युअल आउटपुट ऑफ वर्कर. जे वर्कर्स आहेत त्यांचं जे ऍक्च्युअल आउटपुट आहे ते ऍक्च्युअल आउटपुट आणि जे स्टँडर्ड आउटपुट आहे, वर्कर स्पेसिफाईड जे केलेले आहेत, स्टँडर्ड वर्कर जे स्पेसिफाय केले आहेत त्यांचं जे स्टँडर्ड आउटपुट आहे यामधला डिफरन्स म्हणजे काय असतो, हे यील्ड व्हरायन्स असतं. लेबर यील्ड व्हरायन्स कॅन बी ऑब्टेन फ्रॉम द डिफरन्स बिटवीन द लेबर मिक्स व्हरायन्स अँड लेबर आयडल टाइम व्हरायन्स. म्हणजे हे यील्ड व्हरायन्स कसं कॅल्क्युलेट केलं जातं, जे लेबर मिक्स व्हरायन्स आहे आणि लेबर आयडल टाइम व्हरायन्स जे आहे त्यातून हे लेबर यील्ड व्हरायन्स कॅल्क्युलेट केलं जाऊ शकतं. सो फॉर्म्युला काय आहे पहा, कॅल्क्युलेशन ऑफ यील्ड व्हरायन्स. लेबर यील्ड व्हरायन्स, ऍक्च्युअल यील्ड दॅट इज आउटपुट minus standard yield, that is output standard into standard cost per unit. Okay, so actual yield or output, standard yield or output for actual input, आणि काय आहे standard cost. म्हणजे actual AY for actual yield, SY for standard yield, SC for standard cost. If the resulting figure is positive, it is denoted favorable variance, and if the resulting figure is negative, it is denoted as unfavorable variance. Okay, then next variance आहे लेबर आयडल टाइम variance. ओके, निष्काम वेळ, आयडल टाइम म्हणजे थोडक्यात रिकामा वेळ. म्हणजे लेबर कामावर असतो परंतु तो वेळ प्रत्यक्ष तो काम करत नाही. जनरली इट इज कॉल्ड ॲज आयडल टाइम. दॅट इज लेबर आर ऑन द जॉब बट ड्यू टू सम अनअवॉइडेबल कॉजेस, काही अनअवॉइडेबल अशी कारणं असतात की ज्यामुळं तो वर्कर इथं काम करू शकत नाही. सो बघूया आपण काय आहे. लेबर आयडल टाइम व्हरायन्स विच इज ऑल्सो नोन एज सब इफिशियन्सी व्हरायन्स इंडिकेट्स द स्टँडर्ड कॉस्ट ऑफ ऍक्च्युअल आवर्स फॉर विच द एम्प्लॉय मे रिमेन आयडल टू ॲबनॉर्मल circumstances like strike, lockouts, power failure, breakdown of machinery, unavailability of raw material, transportation strike and so on. म्हणजे काय आहे पहा, एम्प्लॉई मे रिमेन आयडल. आयडल म्हणजे काय, तो जॉबवर असतो, प्रत्यक्ष त्या मशीनवर असतो, प्रत्यक्ष त्या फॅक्टरीमध्ये असतो, परंतु तो रिकामा असतो. थोडक्यात तो एंगेज नसतो. प्रत्यक्ष त्याची जी ऍक्टिव्हिटी आहे त्या ऍक्टिव्हिटीमध्ये तो एंगेज नसतो. का, ड्यू टू ॲबनॉर्मल सर्कमस्टन्सेस. असे काही ॲबनॉर्मल सर्कमस्टन्सेस असतात अनकंट्रोलेबल, जे व्यवसाय संस्थेच्या हातामध्ये नसतात. जस्ट लाईक स्ट्राईक, लॉकआउट, पॉवर फेल्युअर, ब्रेकडाऊन ऑफ मशिनरी. मशिनरी ब्रेकडाऊन झाली थोडा वेळ ते आयडल राहणार, कर्मचारी काम करणार नाही, कामच करू शकणार नाही. अनअवेलेबिलिटी ऑफ रॉ मटेरियल, रॉ मटेरियल जर वेळेत उपलब्ध होत नसेल, ट्रान्सपोर्टेशन स्ट्राईक, वाहतुकीचा जर संप असेल अँड सो ऑन. अशी काही कारणं असतात की त्यामध्ये कर्मचारी कामावर असतो परंतु तो प्रत्यक्ष काम करू शकत नाही. दिस आयडल टाइम व्हरायन्स इज ऑलवेज अनफेवरेबल. आणि हे व्हरायन्स नेहमी अनफेवरेबल असतं. हे वाक्य महत्वाचं आहे. फॉर द ॲक्युरेट कॅल्क्युलेशन ऑफ लेबर इफिशियन्सी व्हरायन्स, लेबर आयडल टाइम शुड बी ॲडजस्टेड. सो
इफिशियन्सी व्हरायन्स कॅल्क्युलेट करत असताना हे लेबर आयडल टाइम काय करावा लागतो, ऍडजस्ट करावा लागत असतो. सो काय फॉर्म्युला आहे पहा, लेबर आयडल टाइम व्हरायन्स इज इक्वल टू आयडल टाइम इंटू स्टँडर्ड रेट. जे प्रत्यक्ष आयडल टाइम आहे त्याला स्टँडर्ड रेटनं मल्टिप्लाय करायचं, हे निगेटिव्ह व्हरायन्स असतं. सो काय आहे रिलेशनशिप बिटवीन द व्हरायन्स. आता हे आपण प्रत्यक्ष इंडिव्हिज्युअल व्हरायन्सची डिस्कशन केलं. आता याचे संबंध कसे आहेत, रिलेशन्स काय आहेत. सो लेबर कॉस्ट व्हरायन्स काय आहे, इट इज अ डिफरन्स और इट इज अ सम ऑफ, वर आपण बघितलं आहे, रेट व्हरायन्स अँड इफिशियन्सी व्हरायन्स प्लस आयडल टाइम व्हरायन्स. म्हणजे लेबर कॉस्ट व्हरायन्स या तिन्हीची काय असणार आहे, सम असणार आहे. कशाची, रेट व्हरायन्सची, इफिशियन्सी व्हरायन्सची आणि आयडल टाइम व्हरायन्सची. म्हणजे हे 3 व्हरायन्सची टोटल लेबर कॉस्ट व्हरायन्स असेल. आता जे लेबर इफिशियन्सी व्हरायन्स आहे ते काय आहे, जनरली लेबर इफिशियन्सी व्हरायन्स इज द मिक्स व्हरायन्स प्लस रिवाइज्ड इफिशियन्सी व्हरायन्स. या दोन्हीचं कॉम्बिनेशन म्हणजे इफिशियन्सी व्हरायन्स. किंवा सोपा फॉर्म्युला आहे, सोपे मेथड आहे, लेबर मिक्स प्लस लेबर यील्ड व्हरायन्स म्हणजेच काय असेल, लेबर इफिशियन्सी व्हरायन्स असेल. तर अशा पद्धतीनं हे लेबर कॉस्ट व्हरायन्सचं काय आहे, रिलेशन्स आहेत. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण एक न्यूमेरिकल एक्झाम्पल पाहू, हाऊ टू कॅल्क्युलेट लेबर रेट व्हरायन्स. त्याच्या आधारे ही संकल्पना अधिक काय होईल, स्पष्ट होईल, अधिक क्लिअर होईल.